सातवा दिवा. कोकणातील रहस्य. कोकणात समुद्र किनाऱ्याजवळ एक जुनं गाव होतं, मुरुडवाडी. गाव खूप सुंदर. नारळाची झाडं, शांत समुद्र आणि लाल कौलांची घरं. पण त्या गावात एक जागा अशी होती जिथे रात्री कोणीही जात नव्हतं. ती जागा होती जुनं दीपगृह, लाईट हाऊस. गावात एक विचित्र गोष्ट सगळे सांगायचे. प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री त्या लाईट हाऊसवर 7 दिवे दिसतात. पण खरं म्हणजे त्या लाईट हाऊसमध्ये फक्त 6 दिवेच आहेत. 7वा दिवा कुठून येतो हे आजपर्यंत कुणालाच कळलं नाही. एकदा संदीप नावाचा मुलगा मुंबईहून सुट्टीत आपल्या आजोळी कोकणात आला. त्याने गावात ही गोष्ट ऐकली. तो हसला. अरे, हे सगळं भूतांच्या गोष्टी आहेत, खरं काही नसतं. पण त्याची आजी गंभीर झाली. ती म्हणाली, पौर्णिमेच्या रात्री समुद्र किनाऱ्याजवळ जाऊ नकोस. संदीपने विचारलं, का? आजीने हळू आवाजात सांगितलं, कारण त्या रात्री 7वा दिवा घेऊन एक बाई समुद्रातून येते. संदीपला ही गोष्ट अजिबात पटली नाही. आणि काही दिवसांनी पौर्णिमेची रात्र आली. आकाशात मोठा चंद्र होता. समुद्रावर चांदणं चमकत होतं. संदीप चोरून घरातून बाहेर पडला आणि समुद्र किनाऱ्याकडे गेला. दूर लाईट हाऊस दिसत होतं. त्याने वर पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला. तिथे खरंच 7 दिवे पेटलेले होते. पण अचानक 7वा दिवा हळूहळू हलायला लागला. जणू कोणीतरी तो हातात घेऊन चालत होतं. संदीप हळूच समुद्राच्या दिशेने गेला. तेवढ्यात समुद्राच्या पाण्यातून एक पांढऱ्या साडीतली बाई बाहेर आली. तिचे केस खूप लांब होते आणि तिच्या हातात तो 7वा दिवा होता. ती हळूहळू किनाऱ्यावर चालत होती. पण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तिचे पाय जमिनीला लागतच नव्हते. संदीप घाबरला. तो मागे मागे सरकू लागला. पण तेवढ्यात ती बाई अचानक थांबली आणि हळूच संदीपकडे वळली. तिचे डोळे पूर्ण पांढरे होते. ती हळू आवाजात म्हणाली, तू मला पाहिलंस? संदीपचा आवाजच निघेना. ती बाई पुढे म्हणाली, आता तूही या 7व्या दिव्याचं रहस्य होशील. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या लोकांना समुद्र किनाऱ्यावर संदीपचा मोबाईल सापडला. पण संदीप कुठेच नव्हता. तो कायमचा गायब झाला होता. आणि अजूनही प्रत्येक पौर्णिमेला लाईट हाऊसवर 7 दिवे दिसतात. 6 दिवे लाईट हाऊसवर आणि 7वा दिवा त्या पांढऱ्या साडीतल्या बाईच्या हातात. मंडळी, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक चित्तथरारक भयकथेमध्ये. धन्यवाद.